गुड मॉर्निंग. ॲक्च्युअल ना काल मी मॉर्निंगला पण वर्कआउट केला, बॅक ट्रेन केली इंटेन्स, आणि इव्हिनिंगला हॅमस्ट्रिंग आणि ग्लूट्स. मला एवढी रात्री झोप येत होती आणि अशी भारी झोप आली ना, भारी एकदम यार, एकदम मस्त वाटत. 8-8:30 वाजलेत. ठीक आहे. तर जसं की आपण बोललेलो की मी ओल्ड स्कूल जिममध्ये शूट करणार आहे यूट्यूब. तर तुम्ही बोलत की ओके करा. तर ठीक आहे, आज मी करणार आहे काव्जचा माझा यूट्यूबवरचा पहिला सेशन असेल. ठीक आहे. मोस्ट अंडररेटेड मसल असेल काव्ज. क्वाड्स तर करतात पण काव्जवरती लक्ष नसतं है ना. चलो फटाफट फ्रेश होतो, ब्रेकफास्ट करतो आणि जिमला निघूया भावानो. मॉर्निंग मोटिवेशन. भाई प्रोटीन पण संपलंय. 2 ते 3 दिवसात माझा स्टॅक पण येईल. तर मी काय केलं माहिती आहे, मी दुसऱ्या ब्रँडचा आयसो मागवलाय. पिस्ता फ्लेवर आहे. ओके मित्रांनो, ही आहे ती जिम ज्याच्यामध्ये मी आज शूट करतोय आणि मी डेली मॉर्निंगला आता इथेच वर्कआउट करतोय. आणि जसं की मी तुम्हाला विचारलं होतं की ही जिम आहे, इथं आपण शूट करणार आहोत. आणि हां, जे माझे फोटो जे आहे ना, बघा ना जिम किती ओल्ड स्कूलवाली आहे ना. पूर्ण प्लेट तुम्ही बघू शकता. प्लेट जे आहेत त्या आयरन प्लेट्स आहेत. ठीक आहे. तर जे काय फोटोज आणि व्हिडिओज येतात ना मित्रांनो माझे, ज्या कॉर्नरवरती, ते इथले असतात. ठीक आहे. फर्स्ट प्री वर्कआउट घेतो आहे. दोन्ही टाईम प्री वर्कआउट घेतो मी. आता यार तो प्रॉब्लेम झालेला आहे की प्री वर्कआउटची मला सवय लागेल, त्याच्याशिवाय माझा वर्कआउट नाही होत. पण ठीक आहे, आता काय प्री वर्कआउटच घेतो आहे ना, ड्रग थोडी घेतो आहे. आणि प्री वर्कआउट कुठल्या पण ब्रँडचा घ्या, मी एवढा काही विचार नाही करत, कारण न्यूट्राबेचा तर माइल्ड आहे एकदम. तर तोच मी यूज करतो. असं काही नाही हाच पाहिजे प्री वर्कआउट, तोच पाहिजे, फक्त ॲक्टिव्ह करण्यासाठी. बाकी वर्कआउट तर पूर्ण आपल्यालाच करायचा असतो. फर्स्ट एक्सरसाइज सीटेड काव रेज. ओके. आता तुम्ही बोललो सीटेड काव रेज हा स्मिथ मशीनवरती कसा करतोय. तर मित्रांनो, इथे सीटेड कावची मशीन नाही. ठीक आहे. तर या जिममध्ये मोस्टली सगळे जुगाड करून एक्सरसाइज करतो मी, होऊन जातं. तर याच्यावरती मी यूज करणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टेपर जो आपल्या जिममध्ये असतो, तो हा स्टेपर असा आहे या जिममध्ये. ठीक आहे. नो एक्सक्यूजेस. आता मोस्टली काय करतात माहिती आहे, एवढीच रेंज घेता तुम्ही, एवढी. पण जर तुमची रेंज ऑफ मोशन ॲक्च्युली एवढी जात असेल तर मग हाफ रेंज का मारताय है ना. प्रत्येक एक्सरसाइज ही फुल रेंजमध्येच केली पाहिजे. खालपर्यंत जायचं, पूर्ण स्ट्रेच नाही करायचं आहे. सी कंप्लीट स्क्वीज. ओके. जसं मी बोललेलो, सोलियस सीटेड काव्ज जास्त का केले पाहिजे. ठीक आहे. तर जो हा सोली जो मसाला आहे ना, मी बोललो पूर्ण लिफ्ट करायला पाहिजे. याच्यामध्ये हा कम्प्लीट हा टाईट आहे. सोलियस हा गॅस्ट्रोसिनिमियस आहे. आता तुम्हाला वाटेल की गॅस्ट्रोसिनिमियस म्हणजे पूर्ण काव्जमध्ये 2 मसाले. ठीक आहे. जर हा मजबूत असेल सोलियस, तरच तो कम्प्लीट काव मोठा दिसेल. ठीक आहे. माझ्या पण काव खूप जास्त वीक होते. मी स्क्रीनशॉट टाकतो या बघा, आहे ना. इथपासून मी इथपर्यंत सी असे काव्ज बनवलेले आहेत. ठीक आहे. फक्त 2 एक्सरसाइजेस, सीटेड काव रेज आणि स्टँडिंग काव रेज. ठीक आहे. तर याची जर थिकनेस वाढवायची असेल ना तुम्हाला, तर सीटेड कावचे जास्त सेट करा. आणि दोन्ही मसल ग्रुप टार्गेट करायचे असतील तर स्टँडिंग काव्ज. आता याचे सेट किती केले पाहिजे,
तर तुम्हाला माहिती आहे मी कमीत कमी 14 ते 15 सेट करतो एका वीकला. मग ते तुम्ही 2 सेशनमध्ये डिवाईड करा, नाही तर मग एका सेशनमध्ये. तर मी करणार आहे आज 8 ते 7 सेट सीटेड कावचे, 8 ते 7 सेट स्टँडिंग काव्स कंप्लीट. ओके. आता तुम्ही बोलाल काव्स तर छोटा मसल आहे. काव छोटा मसल नाही आहे, ठीक आहे. हा बेस आहे, बेस हाच मोठा पाहिजे. ओके. तर तुम्ही शॉर्टवर फिरू शकता. तर या जिममध्ये शूट करण्याचं रिझन असं आहे की खूप साऱ्या मुलांना वाटतं की लक्झरी जिम पाहिजे, इंटिरियर चांगले पाहिजे. यार जिम, आता तुम्ही पण कमेंट टाकली की 500वाली जिम असू दे नाही तर 5000वाली, तुम्हाला ॲट दी एंड ट्रेन करायचं आहे मसलच, ठीक आहे. तर आता मी तुम्हाला दाखवतो की याच जिममध्ये ट्रेन करून कशी फिजिक बनते. 15 डायरेक्ट 60 kg इंक्रीज करते. वेट किती आहे माहिती आहे? 60 + 60 सीटेड काव्स 120 kg. असेच नाही बनत काव्स मित्रांनो, त्याला ट्रेन पण एकदम मजबूत करावा लागतो. चलो 120 पण लाईट वाटतं जी. सहा सेट कावचे झालेले आहेत, ठीक आहे. वेन्स बघा भाई, वेन्स काववरती. हा आता करतोय स्टँडिंग काव्स, ठीक आहे. स्टँडिंग काव्सचे 5 ते 8 सेट, डिपेंड्स एनर्जी किती आहे त्याच्यावर, कारण मी पूर्ण तोडतो काव्सला, ठीक आहे. आणि तुम्ही पण तोडले पाहिजे तरच बनतील, नाहीतर मग स्किनी लेग्स घेऊन फिरा. आता करतोय स्टँडिंग काव रेज, ठीक आहे. फर्स्ट सेट तुम्ही जर माझ्या आधीचा व्हिडिओ बघितला असाल ना, तर मी प्रेप सेट फक्त पहिल्या व्हेरिएशनला किंवा पहिल्याच व्हेरिएशनला करतो मी. नंतर प्रेप सेट ती गोष्ट एक्झिस्टच नाही करत. पहिली गोष्ट प्रेप, किती प्रेप सेट करत राहणार? वर्किंग सेट केल्याच्या नंतर परत प्रेप सेट. तर आता मी काय करणार आहे, एक प्लेट फक्त कमी टाकणार आहे, ठीक आहे. 75% वेट ॲड करणार आहे. तर डायरेक्टली वर्किंग सेट स्टार्ट करेन, कारण प्रेप सेट करून काय करणार आहे, कारण ऑलरेडी माझा मसल पंप तर झालेला. ओके. स्टँडिंग काउचची परफेक्ट फॉर्म अँड टेक्निक काय असू शकते? नी कंप्लीट लॉक, ठीक आहे. नी अनलॉक पाहिजेच नाही. लॉक खाली जायचं आहे, देन पूर्ण रेज करायचं आहे गाव. एका सेटला 75% वेट ठेवेन. आता कंप्लीट 100% जो लास्ट सेटला वर्किंग सेटला होता तेवढाच वेट मी ॲड केला आहे. आता पुढचे 5 ते 6 सेट याच वेटवरती करणार आहे मी. येस सर. ओल्ड आहे पण रिस्क पण आहे, काय काय मशीन तेवढं चांगलं काम नाही करत, पण ठीक आहे. काव्स कसे आहेत? स्किनी आहेत ना? ठीक आहे, कमेंट सेक्शनमध्ये सांगा कसे आहेत काव्स. लास्ट सेट जेवढा काही दम खम बाकी आहे सगळा काढतो बाहेर. ऑल राईट.
काउचचा माझा कंप्लीट सेशन झालेला आहे. ठीक आहे, तर मी याच्यामध्ये केले 14 ते 15 सेट. आता तुम्ही ते 14 ते 15 सेट बघून फालतूमध्ये इन्स्पायर नका हो. जे मी दाखवलं ना, ते मी 3 वर्षापासून एक्सरसाइजेस करतोय. ठीक आहे, तर तुम्ही हे आता 15 सेट बघाल आणि दुसऱ्या दिवशी तुम्ही जिममध्ये जाऊन 15 सेट कराल, चालताना पण येणार नाही. ठीक आहे, जर तुम्ही 4 सेट करता तर 6 करा. ग्रॅज्युअली होईल ती जी ट्रेनिंगची स्प्लिट आहे ती, एकदाच करू नका. ओके, आणि हा होता आपला आजचा या ओल्ड स्कूल जिममधला रॉ सेशन. ठीक आहे, तर माझा पर्पज फक्त एवढाच आहे की यार जिम कोणतीही असो, जर ट्रेनिंग तुमची तशी असेल, सेट्स मॅटर करतं, व्हेरिएशन्स, त्याच्यानंतर फॉर्म अँड टेक्निक्स, बाकी काय रॉकेट सायन्स याच्यामध्ये आहे नाही. ठीक आहे, तर जर व्हिडिओ आवडला असेल ना तर लाईक करा. आणि हे बघा घाम, AC नाही आहे जिममध्ये आणि लाईट पण गेले. ठीक आहे, शिक्षा आहे, दुष्काळात 13वा महिना. तर व्हिडिओ आवडला असेल तर मित्रांनो प्लीज लाईक करा. लाईक नाही केलात तरी तुमचा जो पार्टनर असेल, तो काउज मारत नसेल, त्याला व्हिडिओ नक्की फॉरवर्ड करा, जो काउज ट्रेन करायला सुरुवात करेल आणि माझ्यासारखा असा मार्केटमध्ये शॉर्ट्स वगैरे घालून फिरू शकतो. ठीक आहे, तर चलो चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्टे स्ट्रॉंग.